या घराशी त्यांचे ऋणानुबंध राहिलेले आहे. मी अशोक भाऊंच्याकडे चहाला गेलो. येताना मला भाऊंनी सांगितलं की या विटा शहरामध्ये साहेबांच्या पासूनचे संबंध काही घराण्यांचे आहेत, ते जतन करण्याचं साहेबांनी जपले, भाऊंनी जपले आणि आता वैभव दादाही पुढे जपताय. भाऊंच्या वाढदिवसा दिवशी वैभव दादांनी काही गोष्टी त्या ठिकाणी थोड्याशा सांगितलं की माझ्यामुळे एखादा दुसरा मनुष्य कुठेतरी अंतर ठेवून राहत असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन त्यांची क्षमा मागतो आणि या आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळामध्ये भाऊ राजकीय जीवनामध्ये माणसाला पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालले आणि त्याला असं वाटतं की हे मी निर्माण केलंय, हे माझ्या कौशल्यानं मी मिळवलंय आणि माझ्या हिमतीमुळे मी हे केलंय. हा जो भ्रम तयार होतो त्यामुळे माणसं बेताल व्हायला लागलेली आहे. हे दिलंय ते लोकांनी दिलंय, लोकांच्या कामासाठी दिलंय, हा विसर माणसाला पडत चाललाय. आणि त्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल तर आपले नवनियुक्त खासदार तुमच्या इथं भाषणाला आले आणि त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा यांना आणि मी निवडून आणणार. त्याच्यानंतर 8-9 दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला. अजितराव घोरपडेंना त्यांनी सांगितलं. पुन्हा परवा दिवशी एक सुप्रियाताई जयंत पाटील यांचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं की मी रोहित पाटलांना आमदार करणार. म्हणजे एखादा इनमॅच्युअर्ड मनुष्य, अपरिपक्व माणूस एखाद्या पदावर जातो आणि भ्रम होतो तेव्हा असा तो भ्रमित होऊन फिरायला लागतो. आता माझ्यासारख्याला जर तुम्ही विचाराल तर एक ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. म्हण काय आहे की शिकाळ्यामध्ये लोणी आहे, पुढी मारून काही डोक्याला घावत नाही विनाशराव, पण शिकाळच तुटलंय त्यामुळे लोणी घाललंय. त्यामुळं थोडस आपण भान ठेवलं पाहिजे. लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे लोकांनी दिलेलं आहे. ज्या दिवशी निकाल लागला, जाती पातीच्या धर्माच्या आधारावर इलेक्शन झाली, अपयश आलं, दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो. काम करणं आपला धर्म आहे, पण सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळी माणसाला दुःख होत नाही. भाऊ हे दिलेलं लोकांनी दिले, लोकांसाठी सेवा करण्यासाठी, त्यांचं काम करण्यासाठी दिलंय. आणि हे कुणाचं तरी काल होतं, आज कुणाच तरी आहे, उद्या कुणाकडे तरी जाणार आहे. हे समजून घेऊन ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याला दुःख होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न असला पाहिजे, पण प्रयत्नातनं आपल्याला त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही थराला जाऊन ज्यावेळी माणूस काम करायला लागतो त्यावेळी त्यातलं सत्व निघून जातं, त्यातली सगळी मजा निघून जाते आणि मग ते माणसाला दुःखाला कारण ठरायला लागतं. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी काय स्टेटमेंट दिलं, कुणी काय केलं, ज्याच्या त्याच्या परीनं जो तो राजकारण समाजकारण करतो. वैभव दादा मंगेश अण्णांनी सांगितलं की शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, अशी माणसं आता थोडी राहिली. चाललेल्याच्या सुट्टी राहणं, जे उगवतंय त्याला नमस्कार करणं, ही थोडीशी प्रवृत्ती बाळगत चाललेली आपण सगळी मंडळी पाहतोय. या सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.